नमस्कार, चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत होलिका दहनाच्या वेळेस काही उपाय शास्त्रात सांगण्यात आले आहे। हे उपाय केल्याने माता लक्ष्मी तर प्रसन्न होतेच, त्याचबरोबर घरात समृद्धी देखील नांदू लागते। तसेच घरातील इडापिडा देखील होळीमध्ये जळून खाक होतात। यंदा होळी हा सण 24 मार्च 2024 रोजी साजरा केला जाणार आहे। होळीच्या दहनानं अशुभावर विजय किंवा असत्यावर सत्याचा विजय म्हणून आपण त्याकडे पाहत असतो। होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही खास गोष्टी होलिकेला अर्पण करत असतात। आपण हे नेहमी बघतो। याचं कारण म्हणजे त्या व्यक्तींच्या आयुष्यात आलेली आर्थिक नकारात्मकता। आणि कितीही केलं तरी पैसा या व्यक्तींना कायम पाठ दाखवतो। त्यामुळेच होलिका दहनाच्या वेळेस काही उपाय शास्त्रात सांगण्यात आले आहे। हे उपाय केल्याने माता लक्ष्मी तर प्रसन्न होतेच, त्याचबरोबर घरात समृद्धीही नांदू लागते। हे उपाय केल्याने घरातील इडापिडा देखील नाहीशी होते। आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून होलिका दहनाच्या वेळेस सुक्या खोबऱ्याच्या वाटीत गूळ आणि अळशी भरून होलिका दहनाच्या वेळी अग्नीला अर्पण करावे। या उपायाने बिघडलेले काम पुन्हा पूर्ण होण्यास सुरुवात होईल। आर्थिक संकटातून सुटका होण्यासाठी उसाला होलिका दहनाचा अग्नी दाखवून घराच्या नैऋत्य दिशेला उभा करावा। यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते। त्याचबरोबर व्यवसायात प्रगतीसाठी होलिका दहनाच्या वेळी गव्हाच्या 3 लोंब्या आणि जवसाच्या 6 लोंब्या घेऊन या आगीत थोडेसे जाळावे। यानंतर अर्ध्या लांबीच्या लोंब्या लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळा आणि आपल्या कामाच्या ठिकाणी बांधा। यानंतर आरोग्य चांगले राहावे म्हणून होलिका दहनाच्या दिवशी 10 कडुलिंबाची पाने, 6 लवंगा आणि थोडा कापूर घेऊन 5-7 वेळा आपल्यावरून उतरवावा आणि आगीत टाकून द्यावा। जीवनात सुखी, समृद्धी आणि आनंद मिळण्यासाठी होलिका दहनाच्या वेळी जव किंवा तांदळाचे काही धान्य अग्नीत अर्पण करावे। या उपायाने माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते। यानंतर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी संध्याकाळी एक नारळ घेऊन संपूर्ण सोलावे। त्याला शेंडी सुद्धा ठेवायची नाही। त्या नारळाला 3 डोळे असतात, त्यातील एक डोळा फोडून किंवा छिद्र करून त्यातील सर्व पाणी बाहेर काढावे आणि त्यामध्ये पूर्ण तूप भरावे। तूप नारळामध्ये गच्च भरल्यानंतर एका कोऱ्या कागदावर आपल्या ज्या काही अडचणी असतील किंवा ज्या मनोकामना असतील त्या सविस्तर लिहून त्या नारळावर ती चिठ्ठी धरावी आणि लाल किंवा काळ्या धाग्याने नारळाला पूर्ण गुंडाळावे। नारळ कुठेही दिसला नाही पाहिजे अशा प्रकारे पूर्ण दोऱ्याचे नारळाला वेष्टन करून ते नारळ होळीत विसर्जन करावे। नारळ विसर्जन करत असताना मनोमनी अग्निदेवतेला प्रार्थना करावी। या उपायाने आपल्या सर्व मनोकामना किंवा आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सुटण्यास नक्की मदत मिळते। जर आपल्या घरात नकारात्मक शक्ती, आत्म्यांचा वास असेल तर होळी पेटल्यानंतर त्यातील थोडासा अग्नी घरी घेऊन या आणि घरातील आग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात तो अग्नी ठेवून द्या। त्याच्यासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। याने आपल्या घरातील ज्या काही इडापिडा असतील ते दूर होण्यास मदत मिळते। होळीच्या दिवशी तुम्ही हे काही उपाय करून बघितल्यास तुमच्या ज्या काही अडचणी असतील किंवा तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या नक्कीच पूर्ण होतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।